शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण डाळिंबाच्या बागेमध्ये आलेलो आहोत. अत्यंत छान अशी आणि लालबुंद ही डाळिंब आपल्याला पाहायला मिळत आहे. दिवस मावळतीला चाललेला आहे आणि आपण बागेचा फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहोत. हे पाहू शकता आपण, अत्यंत छान अशी सुंदर फळे आज इथं लागलेली आहेत. आणि आमचा हा डाळिंबाचा बाग, अशी सुंदर फळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचा छोटा शेतकरी देखील बागेतील ही छान पिकलेली रसाळ डाळिंब खाण्यासाठी आलेला आहे. त्याच्यासोबत तो इथं आलेला आहे. चैतन्या, काय खायचंय तुला? डाळिंबाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात बाबू? काय म्हणतात? पोमोग्रेनेट. हा, हे पहा, आता त्याला एक छानसा असे पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब खायचं आहे. खरं स्वतःच्या शेतातील डाळिंब, स्वच्छ असं पिकलेलं डाळिंब खाणं म्हणजे अत्यंत छान अशी गोष्ट असते. आपण एक सुंदर असं पिकलेलं डाळिंब आता तोडणार आहोत. आणि डाळिंब आता हे पहा, मयस्तात हे डाळिंब तोडा एक छानसं कोणतं पण. आणि हे डाळिंब तोडल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्याला की असं असतं की आपण तोडल्यानंतर ते आता सोलायचं कसं, याची छानशी स्ट्रिक आपण लाईव्ह पाहणार आहोत. कारण आता आपण पाहू शकता की सुंदर अशी छानशी बाग आहे, निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपल्या स्वतःच्या शेतामधील असे सुंदर असे डाळिंब कसं सोलायचं याचं आपण स्ट्रिक आपण इथं पाहणार आहोत. आणि आता आमचा एक छोटासा हे शेतकरी आहे, त्या छोट्या शेतकऱ्याला डाळिंब खायचं आहे. 1 मिनिट, आपण 1 मिनिट ते दाखवतात आपल्याला. तर पूर्ण 1 मिनिट हे फळ असं हे केल्यानंतर त्याला पूर्ण भरून एक चाप घ्यायचा. वरच्या साईडने असा चाप घेतल्यानंतर त्याला 4 बाजूनं असा चाप मारायचा. हे पहा, आपण एकदम सोपी पद्धत आहे. आपण डाळिंब सोडण्यासाठी बरेचसे माणसं परेशान होत असतात. हे पहा, आता हे पहा, एक बघा, एकदम छान असं फळ आपण त्याला 4 चाप मारल्यानंतर अवघ्या काही सेकंदामध्येच आपण पाहू शकता. हे पहा, आणि अत्यंत छान असं डाळिंब आमच्या छोट्याशा शेतकऱ्यासाठी काढलेलं आहे. आता ते खाली ठेवून आपण त्याच्यावरती बघा छानपैकी ती बघा आमचं छोटं काय टाकायचं याच्यावरती, काय टाकायचं? हे पहा, आता मीठ टाकून खायचं याला छोट्या शेतकऱ्याला. टाका त्याच्यावरती मीठ. हे पहा, असं म्हटलं जातं की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मारा. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेणं म्हणजे एक भाग्य लागतं. आता आमच्या छोट्या शेतकऱ्यानं त्याच्यावरती मीठ टाकलेलं आहे. पूर्ण त्याने हे आपण पाहू शकतोय. एकदम छान असं लालबुंद डाळिंब अवघ्या काही सेकंदामध्ये त्यानं तोडलेलं आहे. आपण आणखी एक स्ट्रिक तुम्हाला दाखवतो. हे बघा किती हे छान कसं लागतंय डाळिंब. छान आहे का? बघा, अत्यंत हसू आलेलं आहे. आपण आणखी एक डाळिंब तोडून तुम्हाला सर्व शहरातील माझे बंधू असतील यांना देखील आपण दाखवणार आहोत की डाळिंब सोलण्याची पद्धत. आता हे एकदम छान असं लालबुंद पिकलेलं डाळिंब आहे. आता हे आपण तोडतोय. आणि हे पहा, आमचे पहा, याला एक चाप मारायचा पूर्ण वरच्या साईडनं ज्याचा हे आहे बुंदा, त्याला चाप मारून घ्यायचा. चाप मारल्यानंतर एकदम सोपी पद्धत आहे तोडण्याची. डाळिंबाला त्याच्या जे रेषा आहे त्याच्यावरती 4 चाप मारायचे. आणि वरचा बुंदा काढून घ्यायचा. हे पहा, एकदम लालबुंद असं डाळिंब.
आणि अवघ्या काही सेकंदामध्येच आपण त्याला पूर्ण त्याच्या पाकळ्या मोकळ्या होत आहेत. आणि हे डाळिंबाचे दाणे वेड्या खातो तुझा करते, आपण जी लहानपणी कविता ऐकली होती, असे सुंदर असे डाळिंबाचे दाणे ह्यावरती आहेत. आणि त्यावरती आपण छोटंसं मीठ मारल्यानंतर अत्यंत छान आणि सुरेख लागतं. या निसर्गरम्य वातावरणामध्ये स्वतःच्या डाळिंबाच्या बागेमध्ये डाळिंब खाण्याचा आनंद. इकडं हा हिरवागार ऊस आणि आमचा छोटा शेतकरी घराकडे पळून चाललेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि डाळिंब सोलण्याची पद्धत, अत्यंत सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली यावरती कमेंट नक्कीच करा. आणि आमची ही ग्रामीण भागातील अत्यंत कमी पाण्यावरती पिकवलेली बाग, ही डाळिंबाची शेती कशी वाटली यावरती निश्चितच कमेंट करा. आणि आमच्या सावंत आगड या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.